तुम्हाला ही अगदी कमीत कमी खर्चामध्ये घरी एखादा चांगला बिझनेस करायचा असला, अगदी फुल टाइम साठी, लॉंग टर्म साठी आणि ज्याची 12 महिने डिमांड आहे, तर मी एक अशी बिझनेस सांगतो की ज्याच्यामध्ये तुम्हाला लॉंग टर्म मध्ये बेनिफिट भेटेल. पण आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक्झॅक्टली काय काय कव्हर करणार आहोत. रॉ मटेरियलची कोणती गरज आहे, मशीन कुठून मिळेल किंवा मशीन कोणकोणत्या प्रकारच्या असायला हव्यात, तुम्हाला जागा किती लागणार आहे, त्याची मिनिमम इन्व्हेस्टमेंट किती असेल, प्रॉफिट कितीपर्यंत होऊ शकतं, आणि हो सगळ्यात मोठा कन्सर्न असतो की लोक म्हणतात की मार्केटिंग बद्दल किंवा एक्झॅक्टली ते विकायचं कुठं. आता खूपदा व्हिडिओज मध्ये फक्त सांगितलं जातं की मशीन कोणते आहे, प्रोडक्शन कसं निघेल, परंतु मार्केटिंग कसं केलं जातं याबद्दल सुद्धा सांगितलं जातं. तर आज मी त्याच्याबद्दल पण तुम्हाला सांगतो की तुम्ही कोणकोणत्या प्रकारे याला सेल करू शकता, कुठं कुठं सेल करू शकता आणि कसं अर्निंग जास्तीत जास्त करू शकता. तर चला सुरुवात करू आजच्या व्हिडिओ. आज आपण बोलतोय तो म्हणजे की 12 महिने धार्मिक कारणानं, म्हणजे मंदिर असतील, घर असेल, मोठमोठे शुभ विधी असतील, प्रत्येक विधीमध्ये ज्याची गरज असते किंवा ज्याची रिक्वायरमेंट असते त्याबद्दल, म्हणजेच काय तर कापूर बिझनेस बद्दल. कापूर बद्दल मी आधी सुद्धा 1 ते 2 व्हिडिओज बनवलेले ज्याच्यामध्ये डिटेल प्रोसेस सांगितली की कापूर कसा बनतो. परंतु सध्या आपण बिझनेस पॉइंट ऑफ व्ह्यू बघूयात की कापूर आपल्याला कसा बनवला हवा, कसं पॅकेजिंग केलं पाहिजे किंवा मार्केटमधून कसं जास्तीत जास्त अर्निंग केलं पाहिजे. आता तुम्ही म्हणाल की कापराची तेवढी रिक्वायरमेंट आहे का, तर हो, कापराचं खूप मोठं मार्केट आहे. खूप मोठमोठी जे धार्मिक स्थळ आहे त्याच्यामध्ये तर लाखो करोडोंची उलाढाल फक्त कापूर या एका प्रॉडक्ट वरती होते. त्याच्यामुळे तुम्ही थोडक्यातलं थोडकं प्रोडक्शन काढून सुद्धा सुरुवात करून सुद्धा याच्यामध्ये चांगली अर्निंग करू शकता. आता याच्यामध्ये तुम्हाला कोणकोणत्या टाइप्स मध्ये तुम्हाला कापराच्या मशीन्स पाहायला हव्यात किंवा कोणकोणत्या मशीन्स किंवा रॉ मटेरियल कोणतं लागतं, तर रॉ मटेरियल सगळ्यात पहिल्यांदा बोलू. तर याच्यामध्ये तुम्ही डिरेक्टली मॅन्युफॅक्चरर्स असतात, तर त्यांच्याकडून 2 टाईपच्या रॉ मटेरियल घेऊ शकता. एक तर सेमी मिक्स मध्ये एक कापूर पावडर मिळते आणि एक असं प्युअर कापूर पावडर मिळतात. ह्या कापूर पावडर 500, 450, 500 रुपये किलो पासून ते 900 ते 1000 रुपये किलो पर्यंत क्वालिटीच्या वेगवेगळ्या प्रकारचे पावडर आपल्याला मिळते. त्याच्यामध्ये डबल ट्रिपल प्रॉफिट करण्याची कॅपॅसिटी असते. त्याच्यामुळे तुम्ही रॉ मटेरियल घेऊ शकता. आता हे मटेरियल कुठून घ्यायचं, जिथून तुम्ही मशीन घेताय ती लोक सुद्धा तुम्हाला रॉ मटेरियल देतात किंवा तुम्ही मार्केटमधून होलसेलर्स कडून सुद्धा हे रॉ मटेरियल तुमची प्रोसेस सेट झाल्यानंतर घेऊ शकता. आता याच्यामध्ये जे काही मशीन्स असतात, आता स्क्रीनवरती मी तुम्हाला जशी मशीन दाखवतोय, तर या मशीन्स मध्ये सुद्धा तुम्हाला अगदी कंपनीकडून, कोणत्याही कंपनीकडून बाय करताना मी स्क्रीनवरती एक नंबर देतो, त्या नंबरवरती फोन करून सुद्धा तुम्ही तुमच्या मशीनची माहिती व्हॉट्सअपवरती घेऊ शकता. 2 वर्षापर्यंत त्याची गॅरंटी मिळते, 3 वर्षापर्यंत याची वॉरंटी मिळते. जवळजवळ कोणतीही मशीन घेतल्यानंतर याच्यामध्ये किमान 5 वर्षापर्यंत तुमची वॉरंटी गॅरंटी असली पाहिजे, जेणेकरून तुमचा बिझनेस व्यवस्थित सस्टेन होईल. आता याच्यामध्ये तुम्हाला किती कमीत कमी जागेची गरज असते, तर तुम्हाला 10 बाय 10च्या कमीत कमी जागेमध्ये आणि सिंगल फेज वरती, म्हणजे 3 फेज वरती सुद्धा तुम्ही प्रोडक्शन काढू शकता. परंतु अगदी सुरुवातीला सुरुवात करताना तुम्ही 10 बाय 10च्या जागेमध्ये सिंगल फेज मध्ये सुद्धा हे ऑर्गनायझेशन तुमचे स्टार्ट करू शकता. आता याच्यामध्ये तुम्हाला गुंतवणूक किती आहे, तर याच्यामध्ये गुंतवणूक किती आहे, तर याची जी सुरुवात होते मशिनरीची ती अगदी 60,000पासून 65,000पासून ते 2.5 ते 3 लाखांपर्यंत याच्या वेगवेगळ्या प्रकारच्या मशिनरीज जातात. त्या तुम्ही त्या मशिनरीज घेऊ शकता. परंतु सुरुवात करायची असली तर 60,000ची मशीन्स आणि 10 ते 12,000चं रॉ मटेरियल, 5,000चं पॅकेजिंग मटेरियल, अगदी 75 ते 80,000मध्ये सुद्धा तुमचा एक नवीन स्टार्टअप स्टार्ट होऊ शकतो विथ प्रॉपर ब्रँड. आता याच्यामध्ये सगळ्यात मेन असं की तुम्ही किती प्रोडक्शन काढू शकता किंवा कितीपर्यंत प्रोडक्शन निघू शकतं. याच्यामध्ये डाई असतात वेगवेगळ्या, 4 कापूर, 6 कापूर, 8 कापूर ते अगदी 20 कापरांपर्यंतच्या वेगवेगळ्या डाई असतात. त्यानुसार तुम्ही त्याचं प्रोडक्शन काढू शकता. 600, 700, 800 ते 1000 कापराच्या टॅबलेट्स पर आवर यानुसार वेगवेगळ्या कॅपॅसिटी मध्ये याच्यात तुम्ही प्रोडक्शन काढू शकता. याची जी कापराची स्लॅब असते, एखादी वडी असते, मोठमोठ्या वड्या असतात, त्या सुद्धा त्याचं प्रोडक्शन काढू शकता. किमान काहीच नाही झालं तरी 200 किलो पर डे पर्यंत तुम्ही या कापरामधून प्रोडक्शन काढू शकता. आता हे जे पूर्ण रॉ मटेरियल कॉस्ट आली, याच्यामध्ये प्रॉफिट किती होतं, तर तुम्ही अगदी किमान 100 रुपये पर केजी पर्यंत, म्हणजे रॉ मटेरियल कॉस्ट, प्रोसेस कॉस्ट, इलेक्ट्रिसिटी कॉस्ट सगळं पकडून सुद्धा त्याच्यावरती 100 रुपये ते 120 रुपये किलो पर केजी पर्यंत तुम्ही प्रोडक्शन प्रॉफिट ह्याच्यामध्ये बुक करू शकता. त्यात पण आपण जर 50% सेल्स पर डे पकडला तरी सुद्धा 50 रुपये पर केजी एवढं पर्यंत तुम्ही याच्यामध्ये प्रॉफिट बुक करू शकता. 200 केजी पर डे प्रोडक्शन असलं आणि 50 रुपीज जर तुमचं अगदी मिनिमम प्रॉफिट जर पकडला तरी 10,000 रुपये पर डे तुम्हाला बिझनेस काढून देण्याचं पोटेन्शियल या बिझनेस मध्ये आहे. आता याचं मार्केटिंग कसं करायचं, सगळ्यात मेन मुद्दा असतो की खूपदा असं विचारलं जातं की सर हे सेल कुठे करायचं, तर मोठी मोठी मंदिरं आहेत, तर तिथं मोठमोठे दुकानदार असतात, त्यांच्याशी तुम्ही टाय
टायअप करून त्यांना डायरेक्टली हे मटेरियल सप्लाय करू शकता. महाराष्ट्राची कितीतरी मंदिरं, मोठमोठी संस्थान आहेत, त्याच्यामध्ये डायरेक्टली देऊ शकता. सिटी लेवलला खूप मोठमोठे होलसेलर्स असतात, हे होलसेलर तुमच्याकडे बल्कमध्ये मटेरियल्स घेतात. तुम्ही त्यांच्याशी क्वालिटीनुसार आणि क्वांटिटीनुसार टायअप करून सुद्धा यांना सेल करू शकता. तिसरा सगळ्यात प्रॉमिनंट आणि सगळ्यात जास्त बिझनेस कडून देणारा जर व्यवसाय असेल किंवा तुमचा बिझनेस चालू असेल तो म्हणजे सोशल मीडिया. सोशल मीडियावरती तुमच्या रील्स, फेसबुक, इमेजेस, व्हिडिओज टाकणं, तुमच्या प्रॉडक्ट बद्दल सारखं अपडेट करणं, तुमची नवीन नवीन रेंज सांगणं, याबद्दल सुद्धा अपडेट करून सुद्धा तुम्ही याच्यातून चांगली अर्निंग करू शकता. सगळ्यात जास्त अर्निंग होते लेडीजचे ग्रुप्स असतात फेसबुकवरती, त्याच्यावरती तुमच्या प्रॉडक्ट बद्दल टाकू शकता. खूप सारे बिझनेसचे व्हॉट्सअपचे ग्रुप्स असतात, तिथे वेगवेगळ्या उद्योजकांना तुम्ही भेटू शकता, वेगवेगळ्या उद्योजकांना सॅम्पल देऊ सुद्धा त्यातून तुम्ही कम्युनिटी बिल्डअप करून सुद्धा चांगली अर्निंग करू शकता. आणि थर्ड असतं की याच्यामध्ये तुम्ही पेड ऍड्स लावून सुद्धा लीड जनरेशन करून सुद्धा तुम्ही याच्यामध्ये अर्निंग करू शकता. याच्यामध्ये अशा वेगवेगळ्या प्रकारे. त्याच्यामुळे आजची आपली आयडिया होती की कापूरमध्ये तुम्हाला कमीत कमी खर्चामध्ये चांगली अर्निंग कशी होऊ शकते याबद्दल सांगायचा आपला प्रयत्न होता.